आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। बैलाच्या जागी मुलांना कोळप्याला झुपले आणि धनंजय मुंडेंनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यांच्या बांधावरच पोहोच केली बैलजोडी। कृषी विभागाकडून लवकरच ट्रॅक्टरही देणार मुंडेंनी शेतकरी बालाजी पुणगे यांना अर्ज करण्याचे सांगितले। साम टीव्हीच्या वार्ताची कृषी मंत्र्याकडून दाखल। मुंबई प्रतिनिधी। शेतात हळद लावण्यापूर्वी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी आपल्याकडे बैलजोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला झुकणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुणगे यांना आज त्यांच्या बांधावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैलजोडी थेट भेट दिली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरडे गावातील बालाजी पुणगे या शेतकऱ्याला 2 एकर शेती आहे, पण 2 एकर शेतीसाठी बैलजोडी घेणे परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही, म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वीच घाई गडबडीत सरी काढण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला झुपले होते। ही घटना 2 दिवसापूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या संदर्भात साम टीव्ही या वार्तावाहिनीने प्रसारित केले होते। या वार्ताची दखल घेत धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील आपले सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्यांच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली। त्यानंतर आज धनंजय मुंडे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष BD बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुणगे यांच्या शेतात पोहोचले व पुणगे परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती। दरम्यान धनंजय मुंडे यांनी बालाजी पुणगे यांच्याशी दूरध्वनीवरूनही संवाद साधला। किती एकर जमीन आहे तुम्हाला? 2 एकर आणि बैलजोडी नाहीये का? पहिली होती, काय झालंय? अरे पण आता समजा मी आता BD बांगर म्हणून माझे सहकारी आहेत आणि कृषीची काही लोक पण पाठवतोय, तर कृषी विभागामार्फत तुम्ही ट्रॅक्टरची मागणी करा आणि आता बैलजोडी मी पाठवून देतोय माझ्याकडनं, ते BD बांगर म्हणून येतील। पण आता 2 एकर मध्ये बैलजोडी परवडेल का तुम्हाला? नाही, पण ते झालं ते लेकराचं शिक्षण आणि ते लग्नाचा विषय, जे काय मदत करायची ती करू, पण 2 एकर शेतीत आता बैलजोडी परवडेल का? हा ठीक आहे, मग मी पाठवून दिलाय आता बैलजोडी आणि कृषी विभागाचे अधिकारी पण पाठवले, त्याच्यात पण एक अर्ज भरून द्या, मी लहान ट्रॅक्टरची व्यवस्था पण करतो। ठीक आहे। हो। वसमत तालुक्यातील जिल्हा हिंगोली येथील बालाजी पुणगे या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी पेरणीसाठी झुकलं, कारण बैलजोडी त्याच्याकडे नव्हती। ही अतिशय दुर्दैवी बाब ज्यावेळेस माझ्या लक्षात आली त्यावेळेस कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ मी आज त्यांच्याकडे भेटायला पाठवलं आणि त्यांचा ट्रॅक्टर किंवा इतर योजनेमधून एक ट्रॅक्टर देण्याच्या संबंधात सुद्धा कृषी विभाग तातडीनं कारवाई करत आहे। पण एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आणि स्वतः शेतकरी म्हणून 2 एकर शेती असणाऱ्या एक शेतकऱ्याला मी ज्यावेळेस फोनवरती विचारलं की खरंच 2 एकरामध्ये आपल्याला ही बैलजोडी परवडेल का, तर सांगायला आज या ठिकाणी एकीकडे अशी घटना घडल्यानंतर माझ्यासारखा एक शेतकरी व्यथितही होतो आणि एकीकडे त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ती बैलजोडी त्याच्या 2 एकरात जरी त्याला सांभाळता येत नसली तरी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करून त्याला त्या बैलजोडीला सांभाळण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास त्या शेतकऱ्याने दाखवला। खरं तर निसर्गाने जर साथ दिली आणि शासन खऱ्या अर्थानं, कृषी विभाग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहिला तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या दावणीला बैला असतील, गायी असतील, म्हशी असतील, पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या दावणीला सुख सुद्धा असेल आणि ते सुख आणायचं काम आता हे महायुतीचं सरकार करत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.